जीवन आनंदमय आहे, जीवन प्रेममय आहे, जीवन सुखमय आहे, जीवन शांतिमय आहे, जीवन करुणामय आहे, जीवन हे जे जीवन मिळालेलं आहे भक्तिमय आहे, शक्तिमय आहे, ईश्वराचा वरदान आहे, परमेश्वराचा आपल्याला मिळालेलं हे सौभाग्य आहे, भाग्य आहे, सौभाग्य आहे. आणि या जीवनामध्ये आपल्याला जे हवं आहे ते प्राप्त करू शकतो, जे हवं आहे ते प्राप्त करू शकतो, जे बनायचे ते बनू शकतो. विद्यार्थ्यांना जे स्वप्न आहेत मोठे होऊन जे बनायचे ते बनू शकतात. व्यावसायिक आणखीन व्यवसाय चांगला करू शकतात आणि लोकांना रोजगार देऊ शकतात. आपले प्रॉडक्ट्स, आपले सर्व्हिसेस चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचू शकतात. जे दुःखमय आहेत, शारीरिक असतील, आर्थिक असतील, सामाजिक असतील, कौटुंबिक असेल, सर्व काही आपण दूर करू शकतो आणि जीवनामध्ये आनंदाने प्रत्येक श्वास जगू शकतो. बघा, आणि हे अनुभूती आणि अनुभव आणि हा साक्षात्कार होऊ शकतो निसर्गरम्य वातावरणात गेल्यानंतर. निसर्ग म्हणजे साक्षात परमेश्वर आहे, निसर्ग म्हणजे ईश्वराची अनुभूती आहे. आणि त्यासाठी आपल्याला आपल्या या धकाधकीच्या धावपळीच्या संसाराच्या रहाटगाड्यातून स्वतःला मुक्त करण्यासाठी, मुक्ती मिळवण्यासाठी वेळ काढला पाहिजे. 24 तास सगळ्यांकडेच आहेत. आपल्या या सगळ्या गोष्टी करून बघा, काय आम्हाला शब्द सुचत नाहीत की शब्द म्हणजे काय बोलावं आणि काय बोलू नये असं झालेलं आहे. अशी अनुभूती आज या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे. वाव, म्हणजे थँक्यू राहुल सर, थँक्यू. एवढं सुंदर असं हे वातावरण आहे, अप्रतिम, अद्वितीय, अतिसुंदर, अति दुर्लभ, खूप छान, बहुत खूप. निसर्ग हे ईश्वर आहे, निसर्ग एक शक्ती आहे आणि निसर्गाचे अंश आपण आहोत. ज्या पद्धतीने सोन्यातून एक छोटासा सोन्याचा तुकडा काढला की तो सुद्धा सोनाच म्हणतो आपण त्याला. समुद्रातून एक छोटंसं ग्लासभर पाणी बाहेर काढलं तर त्याला आपण समुद्राचंच पाणी म्हणतो. त्याच पद्धतीने आपण ईश्वराचे, परमेश्वराचे, निसर्गाचे अंश आहोत. आणि ही जी शक्ती आहे निसर्गात, ती शक्ती आपल्या हृदयामध्ये आहे, आपल्या धमन्यामध्ये आहे, आपल्या रक्तामध्ये आहे, आपल्या श्वासामध्ये आहे. म्हणून तर मानव देह मिळालेला आहे चांगलं कर्म करण्यासाठी, सत्कर्म करण्यासाठी, महान कार्य करण्यासाठी, पिढ्यानपिढ्या चालत राहील असं लेगसी क्रिएट करण्यासाठी. पण त्यासाठी अगोदर आपल्याला शुद्ध बनावं लागेल, बुद्ध बनावं लागेल, प्रबुद्ध बनावं लागेल, निर्मळ बनावं लागेल, स्वच्छ बनावं लागेल, सुंदर बनावं लागेल, सहज बनावं लागेल, आनंदमय बनावं लागेल, प्रेममय बनावं लागेल. आणि मग सगळ्या गोष्टी आपण जेव्हा स्वतःवर काम करतो, स्वतः शक्तिशाली बनतो, सर्वगुण संपन्न बनतो, मग संतांचे, ऋषींचे, महापुरुषांचे, यशस्वी आणि श्रीमंत उद्योजकांचे, महान व्यक्तिमत्वांचे गुण सद्गुण आपल्यामध्ये विकसित करतो. त्यावेळेस आपण सहजतेने दररोज पुढच्या लेवलला जातो, पुढच्या लेवलला जातो, पुढच्या लेवलला जातो आणि मग अनलिमिटेड बनून जातो. आपण स्वतःचे होत नाही, सर्वांचे होऊन जातो. आणि प्रत्येक व्यक्ती हे होऊ शकतं. तुम्ही देखील करू शकता, तुम्ही देखील होऊ शकता. आणि म्हणून एकत्र या, भेटूया वक्ता महाराष्ट्राचा आणि TLT सुपर 30 आणि TTT या तिन्ही प्रोग्राममध्ये अशाच पद्धतीने निसर्गरम्य वातावरणामध्ये महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळा आणि आम्ही आहोत केरळमध्ये, केरळमधील सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही फिरत आहोत. थँक्यू सो मच. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. यू कॅन.